हॅलो नमस्कार. गिरीश शेळकेतू सुजोळक यामध्ये तुमचे स्वागत करते आहे. आज आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती. सर्वांना खूप खूप सारे शुभेच्छा. आजचा दिवस मला खूप छान मस्त आनंदाचा जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि मी पण आज खूप म्हणजे भयंकर खुश आहे, कारण की आज माझे वडील येत आहेत. खूप वर्षानंतर माझे वडील माझ्या स्वतःच्या घरामध्ये येणार आहेत, कारण त्यांचं घर घेण्याचं मागेचं त्यांचा जो फोर्स होता की भरपूर वर्ष झालीस तू भाड्याने राहिलेस, आता तू एक घे घर स्वतःचं, घ्यायचं पाऊल टाकायचं. ते त्यांचं प्रचंड ते मला थोडंसं हे होतं. तर बस म्हणजे बघत होते की कधी कधी येतील, आणि तो दिवस आला आणि सगळीजण येऊन गेलीत. मोठा दादाच्या व्यतिरिक्त सगळीजण येऊन गेली होती. जशी आई गेली, छोटा दादा येऊन गेला, तर मोठ्या दादाची फॅमिली, तो आणि पप्पा सोबत येत आहेत. संध्याकाळी 4-5च्या दरम्यान येतील. सो आता 1 वाजलेले आहेत आणि माझ्याकडे किराणा माल पूर्ण संपला होता. त्याच्यामुळे हा जो काही आठवडा असेल ना, पूर्ण थोडं ऑफिसमध्ये थोडा बिझी गेला, म्हणून माझं किराणा वगैरे काही सामान आणलं नव्हतं. आणि दादा वगैरे येणार होते हे मला रात्रीच कळालं. तर मग म्हटली चला, रात्री मी जाम थकली होती, ऑफिसवरनं येऊन एवढं करणं पॉसिबल नाही. दीपकसुद्धा ड्युटी शिफ्ट सगळ्या गोष्टी अटेंड करतोय, त्याच्यामुळे मला एकट्याला आयशला घेऊन डीमार्टवरून सामान आणणं हे पॉसिबलच नव्हतं माझ्यासाठी. म्हणून मग आज सकाळी उठली, पटकन चहा पियाली, पनवेलच्या डीमार्टला गेली. जे जे गरजेचं होतं सामान ते आणलेलं आहे, ते लावायचं देखील आहे. तर चला, आता जास्त बोलत नाही, मला सामान पण लावायचं आहे, जेवणाची तयारी देखील करायची. आणि हा पूर्ण पसारा आयशने करून ठेवलं पूर्ण. आता घरामध्ये आपल्या पाहुणे येणार, तर जरा बघा, हे सोफ्याचं सगळं तसंच पडलेलं आहे. तर स्वयंपाक आवरत मी थोडीशी क्लिनिंग पण करेन, म्हणजेच पंखे वगैरे पुसायचं आहे, थोडंसं क्लीन करेन. बेसिकली तेवढी माझ्यामध्ये ताकद नाही की एवढं करा, प्लस पूर्ण स्वयंपाक आवरा, पण जेवढं जमेल तेवढं मी करेन. आणि हा माझा व्हिडिओ माझे पप्पा बघतील ना, या कारणासाठी पप्पा माझे टाळतात की तुला एकच दिवस मिळतो तुला आरामासाठी, आणि सगळ्या गोष्टी तू करतेस, त्याच्यामुळे म्हणजे तुला तू हे होऊ शकतो, स्ट्रेस येतो कामाचा, सगळ्या गोष्टी, म्हणून ते टाळाटाळ करायचं एवढ्या वर्षे. पण मी फोर्स केला होता की आत्ता एवढी वर्ष झालं तुम्ही आला नाही तर या म्हणून. तर मग दादाचा फोन आला होता की चला मी येतो, तू फ्री आहेस का, असं. चला ठीक आहे, आता जेवणाला आवरून घेते, काय काय बनवणार ते पण दाखवते. डीमार्टमधून मी काय काय सामान आणलं ते, आणि आयशला भरपूर ठिकाणी काय काय मेस करून ठेवतोय. सो त्याला बघत मला करायचं. आणि त्याला थोडंसं ना, आता बदमाशगिरी जास्त करायला लागलं, तर त्याला थोडंसं ना आवारात आणलं पाहिजे. मुलं फार प्रचंड जिद्दी झालं, तो एवढा जिद्दी झाला की त्याला ते पाहिजे म्हणजे पाहिजेच, असं त्याचा स्वभाव झालाय. सो बोलतात ना, एकच मुलं असेल किंवा त्याला सांभाळण्याचं, आता कसं मोठा कोणी व्यक्ती घरात असेल तो एक धाक असतो, तसं नाही आहे आमच्या दोघांमध्ये की आम्ही त्याला ओरडू किंवा बोलू किंवा काही करू. म्हणजे फार ते हे होतं, मन जड होऊन जातं जेव्हा त्याला ओरडतो वगैरे. एनिवेज, मुलं ती लहान मुलं आहे, ते करणारच नाही. तर मग ते घर काय आपण म्हणतो ना, तसं आहे. चला, जेवढं आवरता येईल तेवढं, जेवढं मॅच राहील तेवढं मॅच राहील. चला, तर मी आवरून घेते. हा काय प्रकार आहे आज? बंद कर. हे काय बंद कर. चला, हे काय दे अंश, दे. नाही देते तू? का देत नाहीये? का जा, कशाला जा बघा, मी तिकडनं पाणी बंद करीन. काय चालू आहे तुझं? पाणीच बंद करते. डीमार्टवरून आल्यानंतर थोडी भाजी घेऊन आली, म्हणजे 2च भाज्या घेऊन आली. भेंडी घेऊन आली होती आणि फ्लावर वटाणा घेऊन आली होती. आणि ही जी पालक दिसते ती 2 दिवसापूर्वी मी पालक पनीर बनवला होता. तर मग विचार केला होता की सोमवारी ह्याचे पालक डाळ बनवेन, म्हणजे ती पूर्ण पालक आहे ना उरलेली ती संपून जाईल त्यासाठी. आणि आज मी डीमार्टचं ना काही शूट केलं नाही, कारण एक मोठा घोळ झाला होता माझ्याकडनं. मला वाटलं मी मोबाईल घेऊन गेली होती, पण मोबाईल तसाच घरी राहिला. आणि त्यानंतर मला अर्ध्या रस्त्यातून रिटर्न घरी येणं मला योग्य वाटलं नाही, तर तो सुद्धा मी शेअर केलं असतं. आणि मलाही माहिती आयश माझ्यासोबत असणार आहे, त्याच्यामुळे मला जास्त काही शूट करता देखील येणार नाही. आणि गडबड आहे, पनवेलच्या डीमार्टमध्ये मी दुसऱ्यांदा गेली होती, त्याच्यामुळे मला असं तिकडे शोधाशोध लागणार, म्हणून मी काही शूट केलं नाही. पटकन जशी उठली होती त्याला म्हणजे त्याला घेतलं आणि चहा पियाली आणि त्याला म्हणजे निघाली, असं झालं होतं. आणि त्यानंतर मग मला पटापट आवरायचं होतं. सोसायटीमध्ये मीटिंग्स वगैरे होत्या, तर त्यासुद्धा मी अटेंड केल्या. आणि थोडं चिकन पण घेऊन आली होती. चिकनलासुद्धा मीठ मसाला लावला. आणि भाजी साफ करत असताना बाजूच्या ताई आहेत, जे की माझं खूप छान बॉन्डिंग त्यांच्यासोबत झालेलं आहे. त्यांनासुद्धा 2 मुलं आहेत, तर त्यांचा आज वाढदिवस होता. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दिवशी त्यांचा जन्म आहे, तर खूप त्या ब्लेसिंग आहेत. छान वाटतं अशा कुठल्या तरी म्हणजे अशा सणावाराच्या दिवशी आपलाही जन्म होणं ना, तर खरंच खूप मस्त वाटतं, कारण त्यांचाही वाढदिवस होता. सगळ्या ग्रुपवरती त्यांना बड्डे विश वगैरे करायला लागलं, तर मला पण फार आनंद झाला की आज त्यांच्या सणाच्या दिवशीसुद्धा त्यांचा जन्म झाला. आणि खूप छान वाटत अशा वेळेला ना घरचं वातावरण खूप पॉझिटिव्ह असतं. सो आयशची फार चिडचिड
करत होता. मी थोडी घरातली क्लिनिंग वगैरे करत असताना आयश फार चिडचिड करत होता आणि त्याचं कारण एकच होतं, कारण मी त्याला डीमार्टमध्ये तशीच घेऊन गेली होती ना, तर त्याला तो कंटाळा पण आला होता. गरमी एवढी वाढली आहे की घरामध्ये अजिबात राहायला नको असं झालं आहे. असं वाटतं की आम्ही कधी गावी जातो आहोत, 2 दिवसानंतर गावी जाणारच आहोत, पण आता इथे 2 दिवस राहू. म्हणजे एकदम एवढं प्रचंड गरम होते. ऑफिसमध्ये फुल AC मध्ये असतो आणि त्यानंतर बाहेर पडलो ना की असं वाटतं की ओ नो, कशाला आपण बाहेर पडलो एवढ्या गरमीमध्ये. तर लहान मुलांचा तर साहजिकच आहे, तो चिडचिड करणारच, म्हणून त्याला मी थोडं आता झोपवलं आणि स्वयंपाक मी स्टार्ट केला होता. सगळ्यांसाठी व्हेज बनवलं होतं आणि आमच्यासाठी मी नॉनव्हेज बनवलं होतं, मी आणि दीपक, कारण दादाची पूर्ण फॅमिली व्हेज आहे. पप्पा गरमीतून त्यांना त्रास होऊन जातो, तर पप्पा मला म्हणजे बेसिकली ते नाहीच खात, हे मला माहिती आहे. गरमीच्या याच्यामध्ये खूप क्वचित खातात आणि गावी वगैरे असतील तर ते खातात, कारण गावचं वातावरण फार वेगळं असतं मुंबईपेक्षा. त्याच्यामुळे त्यांच्या वयोमानानुसार सुद्धा खूप काही गोष्टी बदलत जातात, म्हणून त्यांनी सध्या जेवण म्हणजे नॉनव्हेज वगैरे गरम वस्तू पडतात त्या खाणं थोडं टाळलेलं आहे. तर त्या दरम्यान घरामध्ये पसारा होता, सगळं जे काही सामान आहे मी आवरून घेते आणि हा व्लॉग शूट करणार होते की ह्यावेळेला डीमार्टमधून मी काय आणलं. कारण काय माहिती का, तुम्हाला माहिती आहे मी घर घेतलं, त्याच्यामुळे फायनान्शियली गोष्टी मी ह्यामध्ये पण खूप 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 बदल केलेला आहे. जसं मी पहिलं जे करायची त्याहून खूप बदल केलेला आहे, त्यामुळे हे दाखवणार होते, पण म्हणजे ठीक आहे मोबाईल विसरला तर काही हरकत नाही. नेक्स्ट टाईम मी कसं मॅनेज करते डीमार्टमध्ये, कारण आता खूप काही गोष्टी फायनान्शियल वगैरे खूप म्हणजे मला माहिती आहे मी कशा मॅनेज केल्या आहेत, तर त्याच्यामुळे आताही त्याच गोष्टी तशाच असणार आहेत माझ्या, म्हणून ते शूट करणं म्हणजे ते सांगणार होते, पण नाही झालं. ठीक आहे, तर इथे सामान वगैरे मी भरून घेणार होती. एका साईडला भाजीची फोडणी होते आणि ते काय झालं ना की मी तेलाच्या पिशव्या 4 आणल्या होत्या, पण मला म्हटले अरे एक गेली कुठे समोर, तर मी आता जस्ट बघितली होती. तर बोलतात ना अशा डोळा चुकून एखादी गोष्ट आपल्याला समोरून दडपी होते ना, म्हणजे नाहीशी होते ना, तसं माझ्या बाबतीत झालं होतं. मी विचार करते अरे 4 तेलाच्या पिशव्या होत्या, 3च कशा मला दिसत आहेत. आणि कारण तेलाच्या पिशव्या ना मी वेगळा करते, हे बघा ही सापडली, वेगळा करते, कारण ना लास्ट टाईम ते तेलाची पिशवी पूर्ण माझ्या सांडल्या होत्या, म्हणून मी ह्या बॅगेमध्ये ठेवते आणि वरतीच ठेवते. मी डब्बा वगैरे करत नाही, कारण की माझ्याकडे स्टोरेज पण कमी झालं आहे आता, त्यामुळे त्यांच्यावरती असं वजन पडेल असं काही सामान नव्हतं, म्हणून भरभर मी आवरून घेते. टाकीमध्ये सगळं सामान आहे तसंच ठेवून देते, बाकी इतर सामान वगैरे डिटर्जंट आहे, साबण आहे, ते आहे त्या ठिकाणी लावते. सो आजच्या डीमार्टमध्ये ना ही गोष्ट मी ॲड केलेली आहे व्हेज मेयोनीज म्हणून आहे. आणि हे का बनवणार आहे, कारण माझी कलीग होती, तिने सर्वांसाठी ना ह्याचे म्हणजे मेयोनीजचे सँडविच बनवून आले होते, टोस्ट सँडविच. ते मला फार प्रचंड आवडले आणि ते मोठे मोठे डबे असतात ना ते आणणार होती, पण म्हटली जर आयशने नाही खाल्लं किंवा दीपकला ते आवडले नाही, प्रत्येकाच्या थोड्या जिभेचे टेस्ट हे वेगळे असतात. मला ते आवडलं, याचा अर्थ हे नाही की आयशला आवडेल दीपकला आवडेल, पण म्हटली चला ट्राय करून बघूया, जर कदाचित आवडलं त्यांना तर मग कसं ब्रेकफास्ट वगैरे बनवण्यासाठी हा खूप चांगला ऑप्शन आहे. व्हेजिटेबल आहे, मेयोनीज आहेत आणि आपण ब्रेडमध्ये करून छान सँडविच करू शकतो. मुलांच्या शाळेसाठी हा खूप सुंदर प्रकार आहे, म्हणून मी ट्राय करून बघणार आहे. म्हणून हा छोटू पॅकेट आणलेला आहे, एक 43 रुपीजचा मिळाला. सो हे ट्राय करायला काही हरकत नाही आहे की बाबा चला मुलं जेव्हा खात वगैरे नाही तर हा प्रकार करून दिला, जर त्या मुलांना आवडलं तर मग काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आणि कधी कधी आपल्याला सुचत पण नाही की काय ब्रेकफास्ट बनवावा, काय मुलांना पटकन द्यावं. सो असं मी पण सर्च करत बसते की काय आपण देऊ शकतो, कसं. इवन मला सुद्धा, मी पण ऑफिसला जाते तर मला पण प्रश्न पडतो की काय ब्रेकफास्ट बनवावा. सो हे प्रकार ठीक आहे, हे जर चांगलं वर्क झालं मी तुमच्यासोबत शेअर करेन. सध्या मी खाऊन बघेन, आयश आणि दीपकला आवडलं तरच मी तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करेन. सो चला आता स्वयंपाक आवरून घेते मी आणि सगळं सामान तसंच ठेवलेलं आहे, ते 2-3 दिवसामध्ये मी गोठवून ठेवेन, कारण आता मी गावी जाणार होतं त्याची सुद्धा म्हणजे सगळं व्यवस्थित करायचं आहे. चला जावा. चल हाय हॅलो बोल. हाय पप्पा. हाय. काय झालं, अरे बापरे. आता आतमध्ये तिकडे खेळा, ते टॉईज हाऊस आहे. जा जा, नाही नाही जा.
सगळी पहिली आली, त्यांना चहा पाणी वगैरे झालं आणि पूर्ण असं घर बघितलं आणि मी पटकन शूट करत नाही कारण की मागे IPL लाईव्ह चालू आहे, माझ्या व्हिडिओला प्रॉब्लेम येऊ शकतो म्हणून मी काही शूट केलं नव्हतं. आणि आता इथे वहिनीनी पुऱ्या तळून घेतल्या होत्या, मी लाटल्या आणि तळून घेतल्या, मस्त अशी टम्म फुगलेली आहे पुरी. आणि बरं का सारखं पुरी मी बनवत नाही आहे. हां, माझी वहिनी हाय करते, तिलासुद्धा हाय करा. तर पुऱ्या जास्त मी बनवत नाही आहे, मुलांची इच्छा होती की पुरी खायची होती म्हणून म्हटली चला ठीक आहे पुरी बनवूया. आणि आता गावी जाणार आहे मी 5-6 दिवस, त्याच्यामुळे पुरीचं जे पीठ होतं म्हणजे गव्हाचं जे पीठ होतं ते संपून टाकावं, मग उरलं तर मग मी उद्या ऑफिसला घेऊन जाईन पुरी, असं होतं. बाकीच्यांना मी छान अशी भाकरी बनवली होती आणि शेवटी मी म्हणाली होती की पहिलं व्हेज मी बनवून घेते आणि नंतर शेवटी मी चिकन बनवेन. आणि चिकन हे आमच्यासाठीच होतं, पण मला माहिती नाही की मोठा भाऊ माझा खाईल, म्हणजे तो नॉनव्हेज खात नाही, पण तरी पण आता त्याने हळूहळू रस्सा वगैरे खायला सुरुवात केली होती. सो वहिनी माझी सगळ्यांना वाढून घेते आहे. खूप कमी शूट केलं कारण आपली फॅमिली येते तर आपण फॅमिलीसोबत जास्त टाईम स्पेंड करावा असं माझं झालं होतं. कारण पप्पा माझे खूप वर्षानंतर आले, म्हणजे माझा संसार बघण्यासाठी खूप वर्षानंतर आले. त्यांचं खूप मोठं स्वप्न होतं की तू घर घ्यावं आणि सेटल व्हावं. जोपर्यंत आता आयश पण झालेला आहे त्याला एका ठिकाणी स्तब्ध ठेवावं अशी त्यांची फार इच्छा होती. सो म्हणजे दादा आणि पप्पा छानपैकी सगळे तिथे जेवून घेतात. मुलांचा एका साईडला गोंधळ चालू आहे. सगळ्यांचं वगैरे जेवण झालं आणि सगळे निघालीत आणि आयश खूप रडायला लागला होता, त्यामुळे मग दीपक म्हणाला की आपण पण त्याला थोडंसं गाडीमधून फिरवून येऊया. आणि बघू शकता एक आईवडिलांचे संस्कार, मुलांवरती सतत कष्ट करावे, मेहनत करावी, कोणत्याही परिस्थितीला न घाबरता न डगमगता सतत मेहनत करावं, प्रामाणिकपणा म्हणजे त्या मेहनतीला यश हे नक्कीच मिळतं. आणि त्याचं बोलतात ना खरं जागतं उदाहरण म्हणजे माझा मोठा भाऊ आहे. कुठल्याही कामाला न लाजता आहे त्या सत्य परिस्थितीत जगून आयुष्यात कसं पुढे जायचं, स्वतःला म्हणजे स्वतःची ड्रीम्स किंवा स्वतःचे जे काही जिद्दी आहे त्या पूर्ण कशा करायचं हे आमचं बोलतात ना जिवंत जागतं उदाहरण हे माझा मोठा भाऊ आहे. आणि तेच आईवडिलांचे संस्कार त्याच्यावर आहेत, त्याच्यामुळे खूप भारी वाटतं. बोलतात ना असं एवढं सक्सेसफुल बघताना आणि खूप मन भरून आलं होतं. खूप वर्षानंतर सगळी एकत्र आली आणि खूप भारी वाटतंय आता. सो आता दादा बहिणी आणि पप्पा गेलेत तर आयश फार रडायला लागला होता, मग मी त्याला थोडंसं ड्राईव्ह करायला आलो होतो. अरे बापरे. सो आता इथे थोडंसं चालू वगैरे कारण आयश एवढा रडायला लागला होता ना की प्रचंड रडायला लागला होता. मग आम्हाला असं वाटलं की त्याला थोडंसं ड्राईव्हला न्यावं आणि ते थोडंसं वॉक वगैरे करू, म्हणजे थोडंसं फेरफटका मारू एवढंच. आणि तो अजूनही हट्टीपणा की त्याला दादा आणि दीदी आणि बाबाच पाहिजेत असं त्याचं झालं आहे. तर 15 मिनटापासून आम्ही त्याला ना असं ड्राईव्हवरतीच फिरवतो तरी त्याचा हट्टपणा नाही आहे, म्हणजे हे नाही झालं आहे, त्याने सोडलं नाही तर असाच बसला आहे, त्याला राग आला आहे मग. ठीक आहे. भरपूर ठिकाणी जयंतीचे कार्यक्रम होते आणि खूप छान अशी गाणी लागली होती. त्यांची जी गाणी होती ना ती खूप बोलतात ना त्यांचा अर्थ खूप असा हार्ट टच करणारा होता. मला ऐकून खूप भारी वाटलं. तर आम्ही पण तिथे 10-15 मिनटं थांबलो आणि ऐकत होतो. म्हटली चला व्हिडिओ पण इथेच एंड करूया. आय होप तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता 2 दिवसानंतर माझे गावचे सुद्धा व्लॉग तुम्हाला बघायला मिळतील, ते सुद्धा तुम्हाला आवडतील. सो मी माझ्याकडून 100% देण्याचा प्रयत्न करत असते. तर कोणी माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, आनंदी राहा. आईवडिलांना अजिबात दुखवू नका. तुम्हाला जे हवं ते करा. बाय.